अकोट तालुक्यातील पनोरी गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधलेल्या सिमेंट रस्त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। काही महिन्यातच रस्त्यावर भेगा पडल्या असून नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अकोट तालुक्यात रस्त्याच्या कामात भ्रष्टाचारांचा नंगा नाच सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पनोरी गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधलेला सिमेंट रस्ता। अवघ्या काही महिन्यातच या रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत, तर रस्त्याच्या कडेला भराव टाकण्यात आला नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे। ग्रामस्थांच्या मते शासनाने या कामासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला होता, मात्र संबंधित ठेकेदार आणि बांधकाम अभियंत्यांनी संगनमत करून निकृष्ट दर्जाचे काम केले। सरकारी निधीचा गैरवापर झाल्याने जनतेत प्रचंड असंतोष आहे। स्थानिकांनी या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असून रस्ता बांधल्यानंतर काही महिन्यातच तडे गेले याचा अर्थ भ्रष्टाचार झालाय, दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी चर्चा सर्व गावात सुरू आहे। हा प्रकार म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याने प्रशासनाने याची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील जोर धरत आहे। ग्रामस्थांचा रोष पाहता प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे। दोषींवर वेळेत कारवाई न झाल्यास हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे। आता पाहावे लागेल की प्रशासन या भ्रष्टाचाराविरोधात कोणती पावले उचलते।